आणि यानंतर आता संतोष देशमुखांसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट हाती येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे। बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब या प्रकरणातला समोर आलाय। वाल्मिक कराड तुरुंगात होता, पण त्याच्या समर्थकांची दहशत अजूनही कायम असल्याचं त्यांनी या जबाबात म्हटलंय। उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंनी हा जबाब दिला होता। कराड समर्थकांनी कोर्ट परिसरात सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख त्यांनी या जबाबात केल्याचं कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय नेमकी अधिकची माहिती या संदर्भात समोर येते आहे? नक्कीच मोहिनी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा जबाब अत्यंत महत्वाचा आहे। विश्वंभर गोल्डे हे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत, अर्थात डीवायएसपी आहेत, त्यांनी त्या संपूर्ण भागामध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे ही सगळी दहशत कशी होती यासाठी एसआयटीचे जे प्रमुख होते विश्वंभर तेली यांनी त्यांचा जबाब घेतलेला होता। आणि या जबाबामध्ये गोल्डे यांनी जी एक महत्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे 2014 पासून वाल्मिक कराडची दहशत त्या परिसरामध्ये होती। त्याचबरोबर तो गुन्हेगार असताना सुद्धा स्वतःसोबत पोलीस ठेवायचा, त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं, याचा सुद्धा उल्लेख केलेला त्यांनी। वाल्मिक कराडला अटक झाल्याच्या नंतर जेव्हा सिटी पोलीस ठाण्यामध्ये त्याला ठेवण्यात आलं त्यावेळेला पोलीस ठाण्याच्या बाहेर सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी दहशत पसरवली होती, दगडफेक केली होती, गोंधळ घातला होता, याचा सुद्धा उल्लेख केलेला ना। आता वाल्मिक कराड हा बीड कारागृहामध्ये आणि कारागृहामध्ये असून सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांची बीड उपविभागामध्ये दहशत असल्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी या जबाबात केलेला आहे। त्यामुळे हा संपूर्ण जबाब अत्यंत महत्वाचा मानला जातोय। नक्कीच यानंतर आता पुढे काय होतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दत्ता, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।